माझं नाव हनुमंतराव पद्मनाभ चव्हाण. जन्म 2/1/1942. नाही नाही 42 आहे. हो. सगळ्यात थोरला आहे आपला. 45. 83 हा 45. बाकी बहुतेक 45 होता. 42 आहे. 42 आहे. 42 आहे. मग सगळ्यात वडील कोण आहे? काय गंमत बाबा सांगतो. हां. माझे पंजोबा रेल्वेत होते. आजोबा रेल्वे, वडील रेल्वे, मी रेल्वे. चारही म्हणजे चार पिढ्या. पंजोबा होते स्टेशन मास्तर आणि आजोबा गार्ड होते, रेल्वे गार्ड. आणि वडील होते कमर्शियल क्लार्क. मी तिकीट कलेक्टर. क्या बात आहे. अरे पण 83. हा? 83. हो ना 83. 83. पूर्ण तुझं वय. 84. हां 83 पूर्ण 84 चालू असतं. बघ ना आता हे या निमित्ताने कळलं. तू कोण होता रेल्वेमध्ये? कोण होता? तिकीट चेकर. तिकीट check. इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाले. सगळ्यात महत्त्वाचं जनरल रेल्वे झाला नाही. 3-4 पिढ्या रेल्वेच्या आहेत. हां मग नंतर माझं 11वी पर्यंत शिक्षण 5 ठिकाणी झालं. एक आहे कोल्हापूर, वडिलांच्या बदल्यामुळे. त्यानंतर विजापूर, बरोबर. त्यानंतर हुबळी, त्यानंतर कराड बरोबर. आणि शेवटचे 4 वर्ष मित्रवाडी. कुठे? आपली नूतन मराठी. कीर्तन मारडी. हां मामाडी. 8, 9, 10, 11. हां. सुरुवातीला मी राहायला सोमवारपेठेत होतो. 242 सोमवारपेठ, नागेश्वर मंदिराजवळ. अच्छा. तिथे 18 वर्ष गेली. आणि SCC झाल्यानंतर सगळे वडील पण रिटायर झाले होते आणि लोकसत्तामध्ये ॲडव्हर्टाईज झाली होती. ETC, गार्ड, कमर्शियल क्लार्क, ड्रायव्हर वगैरे. म्हणून म्हटले अरे मी रिटायर बघ, अर्ज करून तर बघ, लागला तर लागला. मी अर्ज केला लोकसत्ता पाहून. अर्ज केल्यानंतर मग 5-6 महिन्यांनी लेटर आली की असं असं बांद्रा नॅशनल हायस्कूलमध्ये परीक्षा आहे तुमची रेल्वेची, तुम्ही अटेंड करा. म्हटलं चला, मी कधी मुंबई कधी पाहिली नव्हती. वडील म्हटले मी तुमच्याबरोबर चल. कुठे नॅशनल हायस्कूल बांद्रामध्ये परीक्षा दिली. किती झाली? साधारण 63 साली. लगेच आज झाल्यावर लगेच. 63. आणि याला सहकार्य कोणी केलं? NB दीक्षित मला आणि पटवर्धन, श्री पटवर्धन. मी मग दीक्षितला म्हटलं साहेब असं मला अर्ज आलेला आहे, परीक्षा द्यायची आहे, ते गणिताचं मला सांगायचं. तू असं कर सांग, तू संध्याकाळी 5 ते 6 वर्षापर्यंत ये, मी तुला सगळं शिकवतो. लास्ट अँड प्रॉफिट ॲव्हरेज काळानं सगळं दाखवतो कसं काय. नाही नाही आमचा आतला वाजता. NB दीक्षित. हां NV. मग त्यांनी मला थोडं सहकार्य केलं. 1 तास बसलो बरं का, माझ्याकडे काय अपेक्षा केली नाही. नंतर मग इंग्रजीचे करता ते पटवर्धन होते. साहेब असं झालं, तू असं करे सकाळी ये माझ्याकडे. तरी दर रविवारी आपण मला बोलून घे. 2-3 तास बसवायचे, सगळं सांगायचं तुमचं. तरी मला सहकार्य केलं. नंतर परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर साधारण 2-3 महिन्यांनी रिझल्ट आला. त्याच्यावेळेस मी परीक्षेत पास झालेला. तर आता तुम्ही इंटरव्ह्यूला या. इंटरव्ह्यूची तारीख दिली. त्याप्रमाणे इंटरव्ह्यू द्यायला गेलो. इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर ते मी गेलो, मला कुठली भाषा येतात, कॉलमच होतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, कानडी, तेलुगू, बरोबर. तामिळ. क्या बात आहे. कुठे शिकला? रेल्वे वडील होते ना. नाही पण तामिळ वगैरे खाली पण कर्नाटकात होता ना. वडील होते. ते तेलुगू हुबळीमध्ये होते, तेलुगू तामिळ. हुबळी होते, त्यानंतर काकिनाडामध्ये होते. बरं. त्यामुळे ते लहानपणी माझ्या सगळं ते सहज शिकतो म्हणून. क्या बात. मोठे पण शिकता येईल पण लहानपणी तर आपण पण शिकतो. ग्रेट. तर म्हणाला एवढी भाषा आहे का? तो म्हणे एवढी भाषा. इतकी वडील काय करत होते? माझ्या एवढी रेल्वेचेच होते साहेब. चेअरमन सोनवणे होते. सोनवणे म्हणून चेअरमन होते हां हां. रेल्वेचे. तर राहिल्या तर दौंडलाच होते.
आणि तू तर रेल्वेचा मनुष्य आहेस, हम्म. मग तुला काय विचारायचं? मग टी व्ही ग्रेडची जागा आहे, हम्म. तू मराठीचं बोला बरं का. हम्म. मग तू आता सही कर आणि जा. मला काय विचारलं, पुढे काय होतं, पुढे कामाला होते, तू किती शिकायला काय काय 2 मिनिटात मी बाहेर. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग साधारण 2-3 महिने गेल्यानंतर परत भेटलं तुम्हाला बायकामध्ये मेडिकल टेस्ट करता बोलवलं, या दिवशी तुम्ही या. मग तिथून परत बायका आल्या, रेल्वे आपलं मोठं आहे तिथं. बायका गेल्यानंतर तिथं मग सगळं हे पाहिलं, चेकअप वगैरे केलं, ते पाहिलं. परत 2-3 महिने मला लेटर आलं की तुम्ही अनट्रेन म्हणून या. नंतर मग भुसावळला ट्रेनिंग स्कूल आहे, तिथं परीक्षा द्यायची. तिथून मग कल्याणला गेलो साधारण 64 साली. तिथे गेल्यानंतर मग 2-3 महिने मग भुसावळ JTS मध्ये पोस्टिंग. तिथे 1.5 महिन्याचा कोर्स असतो. पार्सल, गुड्स, कमर्शियल, लगेज वगैरे सगळं, रेल्वे ॲप, इंडियन रेल्वे ॲप सगळं असतं. मग ते सगळं येतो. मग दिली परीक्षा दिल्यानंतर मग परत आलो. साधारण परीक्षा झाल्यानंतर 2-3 महिन्यांनी लेटर आलं, तुम्ही परीक्षेत पास झालेला, तुम्ही कल्याणला चेहरा झूम कर. TC म्हणून व्हा. फक्त चेहरा. 1964 साली 2 फेब्रुवारी 1964 लेटर मिळालं, कल्याणला तुम्ही TC म्हणून जाईल व्हा. बरं ठीक आहे, मी एकटा आपण कल्याणला गेलो. तिथे राहायची सोय नव्हती. मग तिथं जोशीबाग जवळ आहे, काही लोकांनी म्हटलं तुम्ही जागा घेत राहायचं. तिथे जागा घेतात जवळजवळ मी 3.5 वर्ष कल्याण होतं. ते पोस्टिंग काय आता कुठून कुठे जायचं का? हा? टीटी पण कुठे जायचं? कल्याण कल्याण नाही कुठपर्यंत? कल्याण स्टेशन स्टेशनवरचं टीटी. सुरुवातीला टेस्टिंग तिकीट कलेक्टर होतं. बिझी होतं. जवळजवळ 3.5 वर्ष केल्यानंतर मग ट्रान्सफर दिली. मला पुढे पाठवलं, मग तळेगावला पाठवलं. तिथे 6 महिने काम केलं. तिथून मग खडकीला आलो. खडकीला जवळ 2 वर्ष. त्यानंतर मग शिवाजीनगर आलो. शिवाजीनगर 3 वर्ष. 1900 स्टेशनवर चेकअप ना? हां स्टेशनवर टीटी. स्टेशनवर आहे सगळं, हां फिरतं नाही. फिरतं नंतर झालं. त्यानंतर मग 1973 साली मुंबईला बदली झाली. स्लीपर कोच वगैरे असतात, स्लीपर 2 टायर 3 टायर तिथं म्हणून करतो. मग तिथून मग परत मुंबईला गेलो. मुंबईला मग स्लीपरला काम केलं. तिथं 1-2 वर्ष काम केलं. 2 वर्ष काम केल्यानंतर मग सिनियर TT म्हणून पुण्याला ट्रान्सफर केलं. प्रत्येक ठिकाणी झालं हे म्हण क्वार्टर मिळायचं का प्रत्येक ठिकाणी? राहायला राहायला क्वार्टर मिळत होते का? पुढे प्रत्येक ठिकाणी. मी सोमवारपेठेतच होतो. मी हो का? त्याला सोमवारपेठेतच होतो. नाही कल्याणला असताना मी तेच सांगतो. खडकी, शिवाजीनगर, सांगते. भायखळा कुठे तर तेच सांगतोय, ऐक जरा. मी पुण्यातच राहायचं. मिळत होते म्हणजे नाही पुण्यातच ते 1973 पर्यंत होतो. रेल्वेचे क्वार्टर्स नव्हते. हा रेल्वेचे क्वार्टर्स नव्हते. रेल्वे पाठ मी घेतलंच नाही. स्वतःच्या जागेत पुण्यात रेल्वे पाठ एकदा रेल्वे पाठ घेतलं मी, मग बाहेरचं काय पाहिजे. मी आपलं सोमवारपेठेतच राहायचं. तिथं माझी जागा होती, तिथंच राहायचं. मी फिरत शिवाजीनगरला होतो, खडकीला होतो, इव्हन कल्याण होतो. मी माझी जागा काय सोडली नाही. मी कल्याणला मात्र जोशी बघत राहायचं. ते 3.5 वर्ष अप डाऊन काय करायचं नाही. मग सिनियर TT झाल्यानंतर मग परत कल्याणला बदली झाली ॲज ए सिनियर TC म्हणून. किती लोक तुमच्या अंडर? हां किती लोक अंडर? सिनियर TCच्या अंडर? सिनियर कल्याण TC 60 लोक त्यावेळेला होते. TC, सिनियर TC, हेड TC, हेड TT. तिथे जवळ मग कल्याण मग त्यावेळेला मी काय म्हणतो, आम्ही राहतो पुण्याला. म्हटलं मी शिफ्ट ड्युटी काय करणार नाही, फिक्स ड्युटी मी राहतो. मग तो काय करतो म्हटलं,
मला कुठलीही ड्युटी द्या. सकाळी मला 9 वाजता येईल आणि संध्याकाळी 5:30 5:30 वाजता जाईल. मग रेल्वेचं कोर्ट आहे त्या कोर्टात काम करतो का करेल म्हणून मला काय नाही. कोर्ट काय 10ला चालू होतो. मी शिवगणीतून जायचं. ते 9ला जायचे शिवगड कल्याणला. 9ला झाल्यानंतर मग तिथं ते कोर्ट काय 10ला सुरू व्हायचं. मग ठीक आहे चालेल काय कोर्टात तुम्हाला काय काम? प्रॉसिक्युशन करायचं ना. हो का? आणि त्याला जे पर्सन असतील इंडियन रेल्वेप्रमाणे विदाउट तिकीट म्हणा त्याचे पैसे भरणारे नसतील त्याचं चार्जशीट भरायचं. कोण अनाथरे तिथे चहावाले कोल्ड्रिंकवाले वडापाव म्हणजे अनाथ आथरायचे असतात ते विकतात तर गाडीवर त्यांना धरायचं त्यांना प्रॉसिक्युशन करायचं पाठवायचं. मग ठीक आहे. ज्याचे प्लॅटफॉर्म तिकीट नाही असे फिरतात त्याला पकडायचं. अशा लोकांचं काम इंडियन रेल्वे ठीक आहे म्हणून तिथं जवळ 2 वर्ष काम केलं. त्यानंतर मग माझी बदली झाली पुण्याला. पुण्याला बदली झाल्यानंतर मग सिनियर टी टी म्हणून बदली झाली. पहिल्यांदा सिनियर टी सी म्हणून होतो तो 1 वर्षानंतर सिनियर टी टी झाला. त्यानंतर मी जे लाईनवरतीच गेलो ते शेवटपूर गेला. सिनियर टी टी झाल्यानंतर मग पुणे लोणावळा आणि त्या तिकडे पुणे मुंबई काय त्यावेळेला डेक्कन क्वीन काय असायची पुण्याचे लोक काम करायचे. मुंबईचे लोकांना आम्हाला ती गाडी डुकीदुकी आहे कंप्लेंट गाडी आहे ते मुंबईचे लोक डेक्कन क्वीन नाहीच म्हणायचे. कंप्लेंट गाडी आम्हाला नकोच म्हणायला. मग ते पुण्याच्या गाड्यात टाकलं. मग आता पुणे तळामध्ये राहायला पुढे असलेले लोक म्हणतात ठीक आहे सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. तळेगावला किती साली होता तुम्ही? तळेगावला किती साली? तळेगावला 1968 साली. त्यावेळेला ते गोणी दांडेकर होते. हो. गोणी दांडेकर त्यांची मुलगी मीरादेव आणि ती मुला निणी होती ती फार बारीक छोटी होती. ते दाढीवर गोणी दांडेकर ते डेक्कन क्वीन कशी जाते तर दाखवायला यायचे ते. त्यावेळेची गोष्ट आहे. मग मी 71ला तळेगाव जॉईन झालो. मी तळेगावला 4 वर्ष राहिलो. 71 साली गेलो. एकत्र आहे ना. आता आम्ही सुद्धा डेक्कन क्वीन बघायला बरं. प्लॅटच्या कडेला उभं राहायचो. क्वार्टर लागूनच होते. मी 68 म्हणजे तळेगाव थांबायची नाही. नाही नाही तसं पास व्हायचं. ती बघायची गमत. ते गोणी दांडेकर यायची ना तिथं. तो यायचे त्यांची मुलगी यायची. देवळाच्या त्याशिवाय पण तिथं तर काम काय नसेल तिथं. गाड्या पण फार कमी असायच्या त्यावेळेला. मग ते गप्पा आपलं मारून बसायचे. त्यानंतर मग सिनियर ड्युटी झाल्यानंतर मग पुढे मग लाईनवर पण दिले. लाईनवर दिले मग परत मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर म्हटलं मला पुण्याची ट्रीप दिली. मग भुसावळ जावं लागतं पण म्हणलं तुला ते जावं लागेल. जाईल म्हटलं काम करते पण सारखं भुसावळ नको पडतं. तिथं आमच्याकडे GW राव म्हणून पुण्याला इथं CTM होती. त्याची बदली मुंबईला झाली. ते मला त्यांच्या ऑर्डर काम ते अरे तो बंदा अपना है उसको पुणे का ट्रिप देते जाओ तो जाएगा घर में जाएगा भुसावळ मत होईल. तरी त्याला सांगितलं लागला त्यामुळे 2 ट्रिप पुण्याच्या करायच्या 1 ट्रिप तिकडची मारायची. मग ते कंडक्टर म्हणून काम केलं तुझी म्हणून काम केलं. हां मग डेक्कन क्वीन काम करताना त्या तुम्हाला पुढं फेस्टिवल होतं ना त्यावेळेला हेमा मालिनी सुरुवातीला हेमा मालिनी आलं त्या ट्रेनमध्ये. त्यामध्ये काय हायवे नव्हतं ना. हायवे आज नंतर झालं. हेमा मालिनी आल्या नंतर ते मीनाक्षी शेषाद्री आल्या. नट लोकांना फार पडलं. देवानंद राज कपूर दिलीप कुमार सुनील दत्त पुण्याला सगळे गाडी तुम्हाला माहीत असेल ब्लाइंड बँड स्पेशल म्हणून यायची त्यावेळेला. ब्लाइंड बँड स्पेशल म्हणून मुंबईहून पुण्याला यायची 15 लोकांच्या करता गाडी. अच्छा. त्यावेळेला एक ट्रिपमध्ये दिलीप कुमार यायचा आणि त्याची बायको यायची सैरा म्हणून आणि दुसऱ्या एक ट्रिपला सुनील दत्त यायची. त्यावेळेला पूर्ण त्याच्याकरता गाडी असायची स्पेशल गाडी असायची. रेसची पण गाडी असायची ना. हां रेस एका संडे रेस घोड्याच्या रेस स्पेशल रेस स्पेशल असायची ना. हां अरे स्पेशल असायची. अरे स्पेशल होती इथं. रेस स्पेशल म्हणजे काय ठराविक वेळा असायची काय रोज नसायची. हां सीझनला फक्त रविवारी वगैरे काय असेल रविवारी स्पेशल.
त्या डेक्कन क्वीन इथं काय आलं मीनाक्षी शेजारी डेक्कन क्वीन जात मला माहिती नाही. त्यांनी असं त्याच्या पिएला काय सांगितलं तिकडे काढून आण. तरी त्या नाव सगळ्यांची तरी माहिती असते तरी काहीतरी नावली लपलं काही तपली लिहून पाठवलं. आणि त्याला माहिती नाही किंवा नाव कापड पाहिजे त्याला माहिती नाही तरी जायचं त्याला कोणी त्याप्रमाणे केलं ना. आणि त्या बसला त्या C3 60 नंबरला बसला ते मीनाक्षी शेजारी. त्याच्याजवळ काहीतरी 20 एक तिकीट होती त्याची काय ग्रुप. हां मग ते तिकीट बाहेर गेलो एक पण नाव टॅली होतं नाव पण नाही वय पण नाही. मी म्हणाला कुणी काढली कुणी काढली अरे पण नाव पण माहिती नाही एक पण नाही पाहिजे एक नावाप्रमाणे तिकीट पाहिजे म्हटलं रेल्वेत असं कायदा आहे म्हटलं ना विचारून काय नाव वय काय काय तुम्ही काहीतरी तुम्ही बघूच वाटत काय साहेब सांगू बाई मॅडम सांगितल्या काय मला काय सगळ्यांची नाव थोडीच माहिती आहे मी आपलं काहीतरी सांगितलं आणि ते तू काढलंच बरोबर आता हे चालत नाही असं. मग तितकं सगळं पब्लिक लोक जमा झालं बाय मग काय सगळे झाले ते मीनाक्षीच्या धरलं तिथे चवळ काहीतरी गडबड झाली मग आता ते आडावड झालं तुम्हाला माहिती तर लीक आउट झालं. मग आता झालेल्या गोष्टी म्हणून तुम्ही काहीतरी मागून काढू तुम्ही एवढे लोक आहात तितकं त्या मॅडम आल्या वाटप असं डू समथिंग ठीक आहे म्हणून बोलू. त्या ह्याच्यामध्ये 3 लोकांना आम्ही चार्ज केलं दंड लावला. आता एवढे हेलिकॉप्टर फार मुंबईपर्यंत जाणार वरपर्यंत जाणार म्हणजे याला उद्या विचारलं तू काय केलं तुम्ही म्हणून म्हटलं कन्सेशन दंडमध्ये कन्सेशन. पण हे नट आहे आणि ती बोंबा होणार असते आणि तिथे गेल्यानंतर मग ते मला ऑर्डरमेंट होणार काय आलं काय ऑर्डरमेंट होणार म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आपण क्लिअर करून मोकळं. त्यानंतर मग काय हे जर दुसरी घटना झाली नातू तो माझे नातू आपला वर्गात होता कोण? हां नातू सतीश. हां हां तो यायचा सुभाष चौताई यायचा रवी जोशी यायचा. हां तो नातू मी डेक्कन येतो मला माहिती नाही काय हा पडलेला हो ॲक्सिडेंट झाला. ते चढताना तो काय पडल्यानंतर गाडी खाली गेल्या गाडी खाली म्हटलं कुठेतरी गेलाच ना म्हटलं काय असं हे 2 जातातच म्हटलं. मला एवढं माहिती होतं की नातू नातूमुळे यायचा तो त्याला एवढी साईड झाली तो मला काय अडचण असेल मला भेट इथून जागा करून देईल म्हटलं काळजी. मग ते नंतर दुसऱ्या दिवशी काय कळलं नातू सतीश. सतीश नानाचं वेगळं. सतीश नाना देशमुखचा ॲक्सिडेंट मुंबईला झाला. तो प्लॅटफॉर्मवर झाला हा त्यांचा ट्रॅक. काम करून हां सुभाष चौथाई यायचे ना ते. पाच सीझन तिकडेच असेल त्याच्याकडे आणि वेळी दिवशी सीझन तिकडे असेल महिन्याचा हे दोघं यायचे. त्यानंतर मग ग्रेड झालं मग पुढे CTIची ग्रेड त्याला परीक्षा असते TTI चीफ टिकीट इन्स्पेक्टर. अच्छा त्याची परीक्षा असते. मग त्यामुळे ती परीक्षा द्यायला गेलो 80 साली 1998. मग ती परीक्षा झाल्या मुंबईला गेलो परीक्षा वगैरे दिली त्या परीक्षेत पास म्हणजे आता आम्ही इंटरव्ह्यू जवळ बघू हां तिथं कायदेशीर ना पद्धतच आहे. हां मग इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू गेल्यानंतर मला ते सगळं पाहिलं रेकॉर्ड वगैरे पाहिलं आणि तुला म्हटलं बक्षीस वगैरे मिळाले GMचे रिवॉर्ड मिळाले DRMचे मिळाले CCM सगळं तुला रेकॉर्ड क्लिअर आहे म्हटलं तुला काय विचारायचं म्हटलं मॅडम सगळं तुझी बरोबर आहे काय विचारलं यू आर सिलेक्टेड लोक म्हणाले गेला परत काय आला ना काही लोकांना 5-5 10 मिनिट झटके त्याला काय काय गडबड काय नाही काय गडबड मला काय विचारलं तर मी काय सांगू त्याच्यानंतर CTI CTI आल्यानंतर मग
सुटी आहे तो पण मला मुंबई नको म्हटलं मला सुटी आहे तिकडे पुण्यातच द्या आणि जे सिनियर लोक असतील ना त्याला मुंबईत देतात आणि ज्युनियर लोक असतील ना त्याला पुण्यात देतात. म्हटलं मी जर सिनियर जरी असलो ना मला मुंबई मी जाईल पुण्या मुंबई जाईल पण मला काय मुंबई नको तर मुंबई गेली तर मला भुसावळला जावं लागेल आणि हे आपलं जमणार नाही. म्हणजे ठीक आहे पुढे सुट्टी आहे का 2000 या दरम्यान अरविंद सापळकर बंगलादेशचे ते नेहमी यायचे आणि मला वाटलं अरे मला नेहमी यावं लागतं मला रिझर्वेशनचं काय करायचं तर तुम्ही म्हटलं पास काढा आणि तुमचा जो नंबर मला द्या मी रिझर्वेशन करून द्यायचं तर कळलं तरी तुम्ही पाठवा मग तुम्हाला द्यायचं मग तुमची आमची माहिती झाली. किती वर्षापूर्वीची? किती वर्ष मंगला थिएटर सुरू झाल्यापासून हां मंगला थिएटर सुरू झाल्यापासून 71 हा 71. तेव्हापासून सुरू ते जसवाणी म्हणून होते मॅनेजर ते माझ्या ओळखी अरे म्हटलं माझं मला का काहीतरी करतो त्यानंतर मग ही जागा त्यावेळेला आमची रेल्वेचे लोक होते म्हटलं ते काय करायचं मी जागा घेऊ राव डॉक्टर आहेत ना राव डॉक्टर त्यांचे वडील भावडार आहे ते आमच्यावरच काम आहे ते म्हणाले मग आपण काहीतरी जागा बघू कुठे शोधू म्हणजे बिबवाडी जागा तेव्हा म्हणजे जवळ 55 वर्ष झाले त्यावरती जागा घेतली. आत्ता राहत होते. हां 55 वर्ष जागा घेतल्यानंतर ते सगळ्या लोकांनी म्हटलं मध्ये किती लोक जेव्हा आम्ही 17 लोक होतो 17 लोकमध्ये चिठ्ठ्या टाकल्या आणि त्याप्रमाणे मला जागा घेतली. ती जागा घेतल्यानंतर मग हे बालक प्रकाश सापळकर ते कन्स्ट्रक्शनची धंदाच करतात तुला म्हणून साहेब तू असं पण माझा साहेब आमच्या ठिकाणी जा तुला सिमेंट फरशा काय लागते तुला स्वस्तामध्ये मिळेल तू जाऊन सांगतो माझा मी पण फोन करून सांगितलं तिथे गेला तर मग फरशा वगैरे सापळकर बिल्डरच होते ना आधी. हां पूर्वज होते मी त्याच्यामध्ये मला तर फरशा वगैरे सिमेंट वगैरे कंटिन्यूमध्ये मिळालं बांधकाम वगैरे झालं अशी ती जागा मिळाली. आणि शेवटी मग पुण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये शिफ्ट डिग्री इन्स्पेक्टर म्हणून प्रॉसिक्युशन इन्चार्ज म्हणून काम केलं. त्यानंतर त्यानंतर बोर्डरवाळा सेक्शनल सीट आहे मी पुण्यातील लोणावळा सीट आहे शिवाजीनगर करकी पिंपरी चिंचवड देऊळ लोणावळा पण त्यांच्या सगळ्यांची काय काय चार्जेस कसे वसूल केले काय अडचण वगैरे पाय ते मग सेक्शनल सीटी आहे म्हणून काम केलं. शेवटी मग सीटी आहे म्हणून काम केलं. माझा बोर्ड म्हणून SP7 सेंट्रल वे पुणे डिव्हिजन होत हॅलो आणि 2002 जानेवारीला रिटायर झाला. त्यानंतर 1 महिन्याने इकडं आलो पुढे सातारा पहिलं तर मला म्हणजे मंगलामध्ये ट्रेनिंग घेतली. पहिलं होतं मंगला त्यांचं. मंगलामध्ये ट्रेनिंग घेतलं इथं जवळजवळ 19 वर्ष काम केलं पहिल्यापासून. हां 2020 पर्यंत काम केलं. नंतर ते कोरोना सुरू झाला हो गॅप पडली. म्हणजे नको वापरला ते प्रेस्टिजियस होतं त्यांचं. हे थिएटर्स प्रेस्टिजियस होतं. असं तुम्हाला अवॉर्ड मिळाली ते तुम्ही सांगितले नाही. अवॉर्ड रेल्वेत मिळालेली अवॉर्ड मिळाली म्हणले ना रेल्वेत ते सांगितले नाही. रेल्वेमध्ये 1985 साली GM रिवॉर्ड मिळाला. GM कोण? GM साऊथ सदर्न म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वेचं म्हणजे मुंबई भुसावळ काय झाडसी जबलपूर हे सेंट्रलमध्ये. हा सगळं डिव्हिजन हा सगळं डिव्हिजनमध्ये मला काही ठराविक लोकांना मिळेल त्यात मला पण मिळायची. त्यानंतर अवॉर्ड म्हणजे काय कॅश द्यायचे का ट्रॉफी?
कॅश का ट्रॉफी मेडल मिळतो. मिळेल. त्यानंतर मग 1990 साली तसं आपण क्रिकेटमध्ये बोलतो मॅन ऑफ द सिरीज वगैरे किंवा मॅन ऑफ कॅप्टन मॅन ऑफ द मॅच. हां तसं ते पुरा सेंट्रल रेल्वेमध्ये माझा नंबर त्यावेळेस चुकून पहिला आला. क्या बात आहे. तर त्या CCFC कमर्शियल मॅनेजर त्याच्याकडून 500 रुपयाचं रिवॉर्ड मिळालं त्यावेळेस. 500 रुपये त्यावेळेस हो. काही हजारामध्ये. आणि हे आमच्या जमाना चेतन मिळाला दरवर्षी चांगल्या कामामध्ये मिळायचे. प्रॉसिक्युटच्या विचार आमच्या विचार चालेल असे 3 मिळून मिळाले. ग्रेट ग्रेट. बाकी फॅमिलीबद्दल. फॅमिली फॅमिली 2 मुलगी आणि मुलगा. एक मुलगी MSc झालेली आहे. ती पूर्वी MQमध्ये होती. MQमधून ती मेहता. तिथे याच्यामध्ये काय हे हिरालाल मेहता बचूबाई. MQ. हां मुलगा बघायचा. बसूबाई त्यालाच मी जायचं त्यात वारले विचारते तरी म्हटलं तुझी मुलगी हा, जोड होता. ते म्हणाले तुझी मुलगी काय होतं माझ्याकडे पाडून ठेव म्हटलं. मग ते MQमध्ये काम केलं. आता MQमध्ये काम केलं तर काय झालं की बाकीच्या लोकांना इलाज होतं काय पुढे बाजरी पुढे मग त्या ज्या मेहताच्या ज्या मुलीला ते अवघड वाटलं. मी मालक असताना याला काही काम केलं. आणि त्यानंतर ते बचूबाई वाढल्यानंतर मग ती त्यांना काहीतरी करून त्यासाठी परत कोरडा सुरू झाला. मग त्यांनी म्हटलं वा आम्ही एवढं काय देतो मी ते करा. मग तिथून ती ओकाडेमध्ये गेली. मुंबईला. ओकाडे औरंगाबाद. तिथं काय वर्ष काय केलं तर मग ती वेगवेगळं लांब जायचं ते मग राजळगाव जर्मनीची आहे ना राजळगाव तिथे सिलेक्ट झाली. तिथे गेली. आता ती राजळगावला आहे. राजळगाव त्या आठवड्यात एकदा तुम्ही येतील. शनिवार रविवार येतीच म्हणा. बाकी त्यांच्या गाड्या असतात त्या गाडीने त्या गाडीने. मुलगा पण तो पण मित्र मराठीतच होता. 85 साली तो मॅट्रिक. तो आता गोदरेजमध्ये आहे पुण्याला. हा गोदरेज. पुणा गोदरेज का बॉम्बे. गोदरेजचं सुपरवायझर पण काम करतो. आणि दुसरी मोठी मुलगी आहे ती सिव्हिल होल्डर आहे. ती MCOM झालेली आहे आणि ते सोसायटीचं कोर्स वगैरे घेतलेला आहे. ती सिव्हिल होल्डर आहे. गुड. थेट उत्तरेकडे जम्मू काश्मीरच्या पर्यंत आता रेल्वे जाईल का? हा उत्तरेकडे त्यांनी असं म्हटलं कन्याकुमारी ते श्रीनगर रेल्वे जाणार आहे. म्हणजे तुझा प्रवास कुठपर्यंत झालाय उत्तरेकडे? फक्त सेंट्रल रेल्वे. जम्मू तुम्ही कुठं गेला का? तुम्ही कुठल्या गाडीने गेला का? म्हणजे तुम्ही सेंट्रल रेल्वे. गाडी जी असेल ना आता इथून समजा मुंबईहून चेन्नई असेल चेन्नईपर्यंत कोण TT जात नाही नाही ते एरियाबद्दल. पुण्याला भुसावळ. मुंबईवरून येतो तो पुण्यापर्यंत येतो. पुण्याचा येतो तो सोलापूरपर्यंत येतो. आणि सोलापूरचा येतो तो रायचूरपर्यंत येतो. रायचूरच्या येतो तो गुंटकलपर्यंत येतो. आणि गुंटकलचा तो चेन्नईपर्यंत येतो. डायरेक्ट जात नाही. पण ते सदर्न रेल्वेमध्ये गेले ना. रायचूर ऑनवर्ड सदर्न रेल्वे. डायरेक्ट जात नाही. डायरेक्ट कोण जाणार आहे? ते तुमचं हे झोन. स्टेट सुपरटेंडेंट म्हणून ग्रेड निघाले. ती म्हणजे फार समजा इथून विधानचे पण आवडापर्यंत जायचं. ती काय नंतर ते लोकांना परवडायचं नाही. इथे जायचं समजा विधानतरी जायचं इथून म्हणजे 2 दिवस गेले. 2 दिवस आणि राहते. तिथं राहायचं नंतर पण यायचं म्हणजे ते शेवटी ते सगळं कोणी पोस्टच कॅन्सल केली.
ट्रेड सुपरटेंडंट परवडायचे लोकांना परवडायचे नाही. आता मुंबईत फिरोजपूर मुंबईत कुठे फिरोजपूर जायचं परत जायचं आणि परत यायचं. तुमचं सेंट्रल रेल्वेतच सगळं ना, टोटल सेंट्रल रेल्वेमध्येच गेली ना, बाहेर कुठल्या ह्याच्यात नाही, सेंट्रलचे गेले नाहीत. आपल्यापैकी गोडसे होता ड्रायव्हर म्हणून. हो. त्याचे गोडसे ड्रायव्हर गोडसे. म्हणून. हे सांगायचं गोडसे आणि मी त्याची गाठ रेल्वेच्यामध्ये दोघं सिलेक्ट झालो. हम्म. राजाभाऊ गोडसे आणि मी. हो. तो ड्रायव्हर झाला, मी टीचर. एकाच त्याच्या गाडीत बसून गप्पा वगैरे मारायचा. तो स्टेट फॉरवर्ड होता. बोलायला होतं. ते त्याचं ते राजकारण तर काय चाललं नाही. हम्म. तिथे एस टी काय नाही, त्याचे काय त्याला सारखं त्रास द्यायचे. कोणाला राजाभाऊ. हम्म. तो म्हणाला मी वैतागलो म्हणाला, म्हणून ते व्हॉलंटरी रिटायरमेंट हां, व्हॉलंटरी घेतली. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर मग तो मला काय म्हणून लवकर वापरला हम्म. राजाभाऊ गोडसे वापरला. आणि 7-8 वर्ष झाली नाही का जाऊन? 7-8 वर्ष झाली त्याला जाऊन. हो. माझ्या वर्गातच होता राजाभाऊ गोडसे नवी डी मध्ये. नाही, ड्रायव्हर झाला तो. गप्पा मारायला मस्त एकदम. वझे सर भेटले होते, त्याची काही सांगा ना माहिती नाही. आठवणी. वझे सर तुम्हाला भेटले होते स्टेशनवर. वजे सर. वझे पुरा वजे पुरा वझे. अरे बापरे. हां, सांगा ना, अशा आठवणी सांगा ना जरा. पुरा हे काय विचारायचं नाही. आता त्यांची काठी असते तुम्हाला माहिती आहे. 11:15 शाळा तर उशीर आला की संपलंच. उशीर आला की मग ते काढी घेऊन मग पहिल्यांदा ते प्रसाद मिळायचा, नंतर मग तुझ्या वडिलांनी हुडी उशीर का लोक फार वापरायचे. त्या रेल्वेतला काय अनुभव ते? रेल्वेत भेटले तुम्ही? रेल्वेत भेटले सर, रेल्वेत भेटले ते बघितलं ते. ते सांगा ना. एकदा हे तुमचे पगरे सर बसले होते. मी त्या चेहरा पाहिला सगळं वाटतं म्हणजे कोण आहे काय? नमस्कार साहेब. ते पगरे सर, कोण रे तू? असं मी तुमचा विद्यार्थी आहे. कधी किती साल आहे? मी पुढची बाजूचा तर हिंदी वगैरे हिंदी शिकवायची ना. मग तुम्हाला हिंदी शिकवतो कोण? असं म्हणजे लक्षात आलं. म्हणजे बाबा गोष्टी मारल्या. त्यामुळे चहा वगैरे घेऊन जायचं, कंट्रोलला जायचं, चहा वगैरे देऊ, चहा वगैरे घेऊन. त्यानंतर तुमचे गाडीमध्ये तुमचे एकदा विजेंद्र घाडगे गाडगे पाटील. गाडगे पाटील. गाडगे पाटील विजेंद्र ते तिकडे चालले होते. साधारण तिकडेच आलो. इकडे बघता तिकडे बघता सापडायला नाही. म्हणून मी सापडायला परत येतो. एक तास गेलं तर म्हणजे काय तिकडे आलो काय तर घरी गेला कुठलं काय माहिती. का म्हणा तुम्ही काय नाही म्हणजे दंड वगैरे काय घेत नाही. पण आता तुम्हाला सिंगल फेर बरा एक वेळचं फेर तिकडेच त्यांच्याकडे रेग्युलर टाकतो आणि सिंगल फेर म्हणजे तेवढं डिस्कशन आहे, दंडाचं डिस्कशन किती करायचं नाही. मग अजून पास मिळतात का? अजून रेल्वे पास मिळतात का? हो बरोबर. वर्षातून किती? 2 ऑल इंडिया. कुठे जाऊ शकतो. हो काय? कुठे जाऊ किती फिरला मग तुम्ही? पण त्याप्रमाणे लिहून झालं 5-6 लिहून झालं की कुठे जाणार काय आहे. आज तर मिळतो बरोबर आहे. तो कुठे प्रवास करणार, कुठपर्यंत जाणार हे लिहून द्यावं. अच्छा. हे लालूप्रसाद यादव आहेत ना, हां, लालूप्रसाद यादव आहेत ना, केंद्रीय मंत्री होते, रेल्वे मंत्री. हां. त्यांचं कोणतरी नातेवाईक ह्याच्यात चालला होता रेल्वेमध्ये. त्यांची भांडणं, TCची यांची भांडणं की मी नाही तिकीट देणार. ते त्या TCनी डायरेक्ट ह्यांना फोन केला. लालूला. आम्ही काय करायचं, राजकोटची गोष्ट. आम्ही काय करायचं तिथे म्हणजे त्याला हाकलून द्या आणि डबल दंड करा. राजकोटची गोष्ट साधारण 1975-76 साली असेल.
कोण? राज कपूर आपले राज राज कपूर हां राज ते पुण्याला यायचे हा लोणीला. ते त्यांचे कोणतरी गेस्ट राहते डेक्कन एक्सप्रेसने. मग ते काहीतरी 10:30 पावणे 11 वाजता आलं ते. गाडी 11 वाजता येणार. पांढरा शर्ट पैजामा आले गाडीमध्ये पब्लिक कधी केलं लक्ष नाही. मी तर माझ्या गेटवरतीच होतो. ते आल्यानंतर म्हणलं तर बा घर कोण म्हणजे आता राजकोट दिसतो. हां चिरा पण पाहतो. माझ्याकडं पुणे ते लोणावळा शेडची दुरुस्तीची कामं होती चित्ररंग कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळे मला एक घेता आहे का एक मिनिट हां. मला इथं बसू का साहब इधर मत बैठो आप बैठे हुए हैं और 10 रुपये आपको देंगे आएंगे पूरा पब्लिक इधर आ जाएगा. आप ऐसे कीजिए आप आइए ऑफिस में बैठिए गेस्ट हाऊस में. गाड़ी आने पर आप आ जाइए. ये भी ठीक है. मतलब ऑफिस में आप इधर बसो चहा पाणी वगैरे. त्यावेळी विमानसेवा नसल्यामुळे रेल्वेला महत्त्व होतं. दुसऱ्यात आपल्यापैकी पाठक म्हणून एक रेल्वेत होता. त्याची तुझी गाठ मंडेशी कुठेतरी लागतो तो. पाठक. पाठक म्हणून पाठक पाठक रेल्वे पाठक म्हणून पाठक पाठक आपल्या बॅचचा पाठक हां होता रेल्वेत. रेल्वे भायखळा वगैरे तिथे तुमचं वर्कशॉप वगैरे आहे ना त्यात होता तो. भायखळा केव्हा सराउंडिंग मग त्यांचा काही तिकडे संबंध येत नाही. राहतोय बरेच वर्ष मंडई जवळ मंडईच्या हां. मागच्या बुरुड मंडई गणपती बसतो ना त्याच्या मागच्या बाजूला राहतोय तो. मग आपले राहायचं तिकडे हां आपलेच्या तिथं. हां शिंदेवाडी मला माहिती इंडियन वगैरे नाही पूर्वेच्या बॅक साईड. त्या पाठीकडे 2-3 वेळा मी गेलो पण माझ्या लक्षात आहे रेल्वेशी संबंधित 2-3 लोक सर राहायचे ना विवे वैद्य. डालदा गर्दे पण तिथे राहायचे. डालदा डालडा मंडईत राहायचा. हे बॅक साईड.